ढगफुटी सदृश पाऊस झालाय, त्यामुळे अनेकांची घरं आणि पाण्यात गेलेली असून अनेकांच्या घरात मोठ्या प्रमाणात पाणी शिरलंय। अनेक ठिकाणी शाळांना सुट्टी देखील जाहीर करण्यात आली असून खऱ्या अर्थानं सतर्क राहण्याचं आवाहन हवामान विभागाच्या वतीनं आणि प्रशासनाच्या वतीनं देखील पुणेकरांना करण्यात आलंय। राज्यातील वातावरणात पुन्हा एकदा मोठा बदल झाला असून पुढील 3 ते 4 दिवस राज्यात मान्सूनचा जोर वाढणार आहे। हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे। विजांच्या कडकडाटासह आणि ढगांच्या गडगडाटासह पाऊस पडेल असा अंदाज वर्तवण्यात आल्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय। पुढील 24 तासात पश्चिम महाराष्ट्रातील 2 जिल्ह्यांसाठी विशेष इशारा देण्यात आला आहे। सातारा आणि सांगली जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। त्याचबरोबर कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तवला आहे। सोलापूरमध्येही जोरदार पावसाची शक्यता असून या भागातील नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे। पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी हवामान विभागाने येलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे। पुढील 3 ते 4 दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे। आज जिल्ह्यासाठी येलो अलर्ट देण्यात आला असला तरी पुढील 3 दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे। याचा अर्थ पुणे शहर आणि घाटमाथ्यावर पावसाचा जोर वाढू शकतो, त्यामुळे नागरिकांनी अत्यावश्यक कामासाठीच घराबाहेर पडावे असे आवाहन करण्यात आले आहे।